हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला चटपटी चमचमीत पदार्थ खूप आवडतात ना खायला. कधीतरी नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ आपल्या जेवणात अपेक्षित असतात. मग या पदार्थांचा आपण मनसोक्त आनंद लुटतो. असाच आनंद आपल्याला अभ्यासाचा देखील घेता यायला हवा. कुरमुरे, शेव, चणे, शेंगदाणे, आंबट गोड तिखट चटणी शिवाय कैरी, या सगळ्याचं मिश्रण असलेली भेळ आपल्या सगळ्यांनाच आवडते. मग गणित म्हणजे त्यातल्या कैरी सारखं समजायचं आणि प्रत्येक विषयाची चव चाखत थोडा थोडा अभ्यास रोज करतच राहायचा. हीच अभ्यास मस्तीची खमंग भेळ घेऊन मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, हल्ली लहान मुलांना की नाही शाळेमध्ये थोडंसं का होईना पण कुकिंग शिकवलं जातं. बरोबर. कधीतरी मुलं एकटी असतात घरी, म्हणजे सोबत आई बाबा असतात, पण त्यांना भूक लागलेली असते आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवं बनवून बघायचं असतं. हो, आणि त्यानिमित्ताने घरातल्या मंडळींना सुद्धा तर हेल्प होते. खरंच की, म्हणजे कुठला जिन्नस किती वापरायचा किंवा आपण कशाला काय म्हणतो हे देखील त्यांना आपसुकच कळत जातं. आणि ही मुलं आवडीने बनवतात सुद्धा बरं का मधुलिका. कारण त्यानंतर तुमचं जेवण कितीही तिखट झालं तरी ती मिळालेली एक गोड थाप असते ना, ती सगळ्यांना हवी हवीशी वाटत असते. त्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी छान छान बनवावंसं वाटतं आणि आवडतं. हो, आणि एखादा चटकदार पदार्थ असेल ना तर वा, सगळ्यांच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं. आता माझ्या नजरेसमोर काय आलं असेल मधुलिका, तर भेळ. अरे वा, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले बरं का तू भेळ असं म्हटल्याबरोबर. तुला माहितीये, बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना ना भेळ नावाची एक कविता आहे आणि त्या संदर्भातलाच अभ्यास आपण आज बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना दिलाय. त्यांना आपण विचारलंय की भेळ या कवितेमध्ये आईने भेळ कशी बनवली आहे हे आम्हाला सांगा. आणि मुलांनी खूप छान वर्णन करून आपल्याला भेळ कशी बनवली हे सांगितलंय. तर आता आपण कोणाशी बोलूयात बरं? आता आपण बोलूयात नूर शेंडे या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा इयत्ता 2री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत, जी तालुका अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया इथे राहते. ती सोबतच तिची आई चिंतकला शेंडे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण नूर सोबत. चिंतकला ताई, नमस्कार. अजी नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही चिंतकला ताई? मस्त आहे. आणि कसा सुरू आहे नूरचा अभ्यास? नूरचा अभ्यास छान सुरू आहे. वा वा वा, छान. आता नूर 2रीला आहे बरोबर? हो मॅडम. मग तिचा घरी अभ्यास घ्यावा लागतो की ती स्वतः करते की तुम्ही तिला शिकवणीला पाठवता? नाही मॅडम, ती स्वतःच करते. तिला अभ्यास कर म्हणावंच लागत नाही मॅडम. अरे वा. ती स्वतः घेऊनच अभ्यासाला बसते मॅडम. वा वा वा. मग तिला अभ्यास करायला म्हणजे नेमकं काय करायला आवडतं? गाणी ऐकायला, गोष्टी ऐकायला आवडतं, वाचन करायला आवडतं की लिखाण करायला आवडतं? तिला वाचन करू करू लिहायला आवडते मॅडम. हा, ओके. तुम्ही तिला रोज छान छान गोष्टी सांगता की नाही? हो मॅडम, सांगते की. वा, छान. तुम्ही घरी जेव्हा स्वयंपाक किंवा एखादा वेगळा पदार्थ काहीतरी खाऊ बनवत असता तेव्हा
नूरला सुद्धा सांगता का की हा खाऊ कसा बनवला जातोय, किंवा तिला ती उत्सुकता असते का? हो मॅडम, ती कधी पोळ्याच लाटून पाहते, कधी पिठाचे गोळे तयार केले असते मी तर ती पोळी तयार करायला पाहते. आणि आज आम्ही तिला भेळ संदर्भातला अभ्यास दिला होता, तर तिला माहितीये का साधारण भेळ कशी बनवली जाते ते? हो ना मॅडम, माहिती आहे ना. हा बात आहे. मग हा आज अभ्यास तिच्याबरोबर करताना खूप मज्जा येईल. हो मॅडम, येईल ना मॅडम. आता मला सांगा की नूरमध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? सांगू का मॅडम, खरं सांगू, ती स्वतः नाही का पहाटेला 5 वाजता उठून स्वतः ती अभ्यास करते. हा मला तिच्यातला एक खूप मोठा गुण आवडतो. काय सांगता? दुसरीतली मॅडम. मुलगी दुसरीतली मुलगी. हो मॅडम. पहाटे 5 वाजता स्वतः उठते? हो मॅडम. अरे वा, आणि डान्स पण खूप छान करते मॅडम. क्या बात आहे. म्हणजे उगीच नाही तुम्ही तिचं नाव नूर ठेवलंय, नाही का? हो मॅडम. आहे का मग तुमची ही गुणी सुंदर मुलगी तुमच्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो ना मॅडम, आहे ना मॅडम. बोला ना सोबत. हॅलो नूर. नमस्कार मॅडम. नमस्कार, कशी आहेस तू? छान आहे. गुड. बरं, आईने आम्हाला आत्ता तुझ्यातला एक गुण सांगितला, तो म्हणजे तू पहाटे 5 वाजता उठून अभ्यासाला बसतेस, आणि तेही नियमितपणे. तर 5 वाजता उठतेस? हो मॅडम. गुड. पण मग आम्हाला सांग की तू 5 वाजता उठून नेमका काय अभ्यास करतेस आणि किती वेळ करतेस बरं? म्हणजे बाकीच्या तुझ्या मित्रमैत्रिणींना सुद्धा कळेल की अभ्यास कसा करायचा असतो ते. मराठीचा अभ्यास, हा, गणिताचा अभ्यास. अच्छा. आणि तुझे आवडते विषय कोणते आहेत? मराठी, गणित. अच्छा, मग तू सकाळी उठून रोज तुझ्या आवडीच्या विषयाच्या अभ्यासाने सुरुवात करतेस दिवसाची? हो मॅम. व्हेरी गुड. आणि तुला कठीण कोणता विषय वाटतो बरं? कठीण कोणताच नाही आहे मॅडम. शाबास, व्हेरी गुड. आणि आता मला सांग की तू शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम यापूर्वी ऐकलायस का कधी? हो मॅडम. कसा वाटतो तुला हा कार्यक्रम? छान वाटतो. आणि आज या कार्यक्रमात तू स्वतः सहभागी होतीयेस, अखंड महाराष्ट्र तुला ऐकतोय, तर ते कसं वाटतंय? खूपच छान. आणि यापूर्वी कधी तुझे कोणते मित्रमैत्रिणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते का? हो मॅडम. मग त्यांना कधी या कार्यक्रमात सहभागी झालेलं ऐकून तुला पण कधी वाटलं होतं का तू या कार्यक्रमात सहभागी होशील? मला पण वाटले. व्हेरी गुड, खूप छान. बरं, आता आम्ही जो अभ्यास दिला होता की भेळ या कवितेमध्ये आईने भेळ कशी बनवली आहे ते आपल्या मित्रांना सांगा. तर ही भेळ कविता काय आहे बरं, जरा आम्हाला सांगतेस का? हो मॅडम. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, शेव, पापडी, थोडं पाणी, थोडं मीठ, थोडं तिखट, चुरमुरे मिक्स मुरमुरे या सर्वांच्या मिश्रण करून आईने भेळ तयार केली. अरे वा. आणि तू कधी तुझ्या आईला भेळ करताना पाहिलंयस का? हो मॅडम. का असते बरं सारखी ही भेळ? कारण सारखीच बनवली असते. बरोबर. आणि त्यातही आईच्या मायेचा गोडवा असतो ना त्या गोड चटणीमध्ये. हो मॅडम. गुड, व्हेरी गुड. तुझा आवडता पदार्थ कोणता आहे बरं नूर? भेळ. अच्छा, भेळच आवडते तुला? अरे वा. एकदा आम्ही तुझ्याकडे येऊ भेळ खायला, तेव्हा तू स्वतः बनव, ठीक आहे? नक्की मॅडम. व्हेरी गुड. बरं, आणि आता तू आम्हाला सांगितलंस की तुला गणित आणि मराठी हा विषय आवडतो. 9चा पाढा म्हणून दाखवतेस? हो मॅडम. म्हण. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. व्हेरी गुड. आता गणिताचा अभ्यास झाला. आता पटकन मला मराठीतली एखादी छानशी कविता किंवा गाणं म्हणून दाखवतेस का तुझ्या आवडीचं? हो मॅडम. आई आई कर ना ग भेळ, छे बाबा मला नाही वेळ, एवढे कशिले नाराज होता, ते करू बघता बघता, चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत, टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर, पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त, थोडं तिखट थोड मिसळून टाका छान नीट, गोल बसा गालात हसा वाटून घ्या पसा पसा, बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्यात
त्यात टाका. वा वा वा, खूप छान. मूड, तू अभ्यास छान केलास, तू पाढाही छान म्हटलास आणि कविताही छान म्हटलीस. आणि तू ज्या प्रकारे छान अभ्यास केलायस ना, त्यावरून असं वाटतं तू काहीतरी छान करणार आहेस आयुष्यामध्ये. तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला IAS बनायचे आहे. वाव. आणि तू नक्की असा अभ्यास करत राहिलीस तर नक्की IAS ऑफिसर होशील. आणि त्यासाठी तुला शुभेच्छा. थँक्यू मॅम. यू वेलकम. नूर, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप आनंद झाला. ऑल द व्हेरी बेस्ट. बाय बाय. थँक्यू मॅडम. वेलकम. बाय. बाय. मधुलिका, आपण आईने भेळ कशी बनवली यातून आईकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकल्या, नाही का? हो तर. काळजी कशी घ्यायची, सेवा कशी करायची, इतरांना खुश कसं ठेवायचं, याबद्दल आईला सगळं माहिती असतं. हो ना. म्हणजे आपण नुसतं म्हटलं ना आई मला भूक लागली, तरी आईला नेमकं ठाऊक असतं की आपल्याला खायला काय हवंय ते. खरंच. म्हणजेच काय, आपल्याला हव्या त्या वेळेला हवी ती गोष्ट आई आपल्याला लगेच देते. त्यामुळे सेवा कशा पद्धतीने केली जाते ही गोष्ट आपण आईकडून शिकतो. हो, समाजामध्ये अशी काही माणसं आहेत जी आपल्याला हवं तेव्हा हवी ती सेवा पुरवतात. हो मधुलिका. आणि त्यापैकीच एक म्हणजे आरोग्य सेवा. आता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारलाय की आरोग्य सेवा कशाला म्हणतात आणि या सेवा कुठे उपलब्ध असतात याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा दिली आहेत. पण ज्यांचा अभ्यास झाला नाहीये किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे त्यांच्यासाठी आपण समाजाला आरोग्य सेवा पुरवणारी माणसं कोण आहेत, सेवा म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. समाजाला आरोग्य सेवा पुरवणारी माणसे. समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आजाऱ्यांना उपचार देणाऱ्या सेवेला आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा असं म्हणतात. मुलांनो, आपण पाहतो की मोठमोठ्या गावात दवाखाने आणि इस्पितळे असतात, ज्या ठिकाणी आपल्याला जास्त पैसे देऊन आरोग्याच्या सेवा सुविधा उपलब्ध होतात. पण आपल्याला अतिशय कमी पैशात किंवा अगदी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारी आरोग्य केंद्रेही ग्रामीण व शहरी भागात आहेत. त्यांना शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालय असं म्हणतात. ही रुग्णालय शासनामार्फत चालवली जातात. आजारी व्यक्तींना तेथे सवलतीच्या दरात उपचार मिळतात. मोठमोठ्या शहरात तेथील नगरपालिका व महानगरपालिका वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवतात, ज्याचा फायदा समाजातील गोरगरीब लोकांना होतो. आपण काय शिकलो? 1. काही आजार लवकर बरे होतात, तर काही आजार झटकन बरे न होणारे असतात. 2. छोटे आजार घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात. घरातील अनुभवी वडीलधाऱ्या व्यक्तींना असे घरगुती उपाय माहीत असतात. 3. सर्दीमध्ये गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकवतात, उलट्या होत असतील तर लिंबाचे सरबत देतात. हे नेहमी लक्षात ठेवा. मुलांनो, मंत्रतंत्र, अंगारे धुपारे, गंडे दोरे यांनी आजार बरे होत नसतात. कितीही शक्तिशाली मांत्रिक असला तरी कोणताही आजार त्याच्या मंत्राने बरा होत नसतो. आजार बरा करण्यासाठी वैद्यकीय उपचार करणेच गरजेचे असते. बघ रेश्मा, आरोग्य सेवा पुरवणारी माणसं कोण आहेत आणि ती कुठे उपलब्ध असतात हे तर आता मुलांना कळलेलं आहे. हो, आणि अशा माणसांमुळे आपण अनेक गोष्टी शिकत असतो मधुलिका. हो ना. आणि अशाच मंडळींमुळे आत्मविश्वास वाढतो, हुरूप वाढतो, एक नवं काहीतरी करण्याची चेतना सुद्धा मिळते. अगदी खरंय. चल मग एक छानशी बोधकथा ऐकूयात. हिरू आणि नीरू. आटपाट नगरात 2 मुलगे शेजारी शेजारी राहत होते. एक होता हिरू, दुसरा होता नीरू. दोघे एकाच शाळेत होते. हिरू जरासा लबाड होता, तर नीरू साधा भोळा. एकदा काय झालं, फळ्यावरचा अभ्यास लिहून घ्यायला हिरूने कंटाळा केला. त्यामुळे संध्याकाळी येताना त्यानं नीरूची वही ठेवून घेतली. त्याला वही दिल्यामुळे नीरूचा अभ्यास करायचा राहिला आणि दुसऱ्या दिवशी ओरडा खावा लागला. तरी तो हिरूला काहीच बोलला नाही.
हिरूची रूपाताई हॉस्टेलला शिकायला होती. तिनं तिथून येताना हिरूसाठी शंख शिंपले आणले. सुंदर शंख शिंपले पाहून हिरू हवेत तरंगू लागला. त्यानं ते शाळेत नेऊन दाखवले, पण नीरू सकट कुणालाही हात लावायला दिला नाही. असा 2 दिवस भरपूर भाव मारून झाला आणि इकडे नीरूकडे मावशी राहायला आली. येताना तिनं भरपूर चॉकलेट आणली. त्यातली थोडी चॉकलेट घेऊन नीरू हिरूकडे आला. त्यानं दिलेली चॉकलेट हिरूला खूपच आवडली. त्यानं नीरूला विचारलं, किती रे चॉकलेट आहेत तुझ्याकडे आणखी? नीरू म्हणाला, पिशवी भरून आहेत. चॉकलेट हिरूला खूपच आवडली होती, पण मागणार कशी? तो नीरूला म्हणाला, नीरू तुला माझे शंख शिंपले खूप आवडलेत ना? भोळा नीरू म्हणाला, खूपच आवडले, पण तू मला हातात कुठे घ्यायला दिलेस? लांबूनच दाखवलेस. त्यावर हिरू म्हणाला, मी तुला नुसते दाखवणारच नाही तर देईनच कायमचे. तू असं कर, माझ्याकडचे शंख शिंपले मी तुला देतो, तू मला तुझी चॉकलेट दे. हिरू तयार झाला आणि धावत धावत चॉकलेट आणायला घरी गेला. इकडे हिरूने शंख शिंपल्यांचा पुडका काढला. त्यानं काय केलं, त्यातले काही छान नक्षीदार होते, रंगाने चमकदार होते. खूप आवडलेले शंख शिंपले बाजूला ठेवले आणि तो नीरूची वाट पाहत बसला. नीरू बिचारा घरी गेला आणि सगळी पिशवी उचलून घेऊन आला. हिरूने आपली शंख शिंपल्यांची पिशवी त्याला दिली आणि नीरूने चॉकलेटांची पिशवी हिरूला दिली. मग दोघं खूप खेळले. दोघांनाही हवं ते मिळालं होतं. संध्याकाळी आनंदाने नीरू शिंपले घेऊन घरी गेला. हिरूला ती चॉकलेट कधीपासून खावीशी वाटत होती, पण नीरू समोर कसं खाणार म्हणून त्यानं एवढा वेळ धीर धरला होता. नीरू गेल्या गेल्या त्यानं पिशवी उघडली. आतमध्ये सोनेरी चंदेरी कागदातली छान छान चॉकलेट होती. त्यातलं एक चॉकलेट त्यानं आधाशासारखं खाल्लं. पण मग त्याच्या मनात आलं, नीरूने यातली सर्वात छान चॉकलेट बाजूला काढून ठेवली असतील का? नीरूही घरी जाऊन शिंपल्यांशी भरपूर खेळला. आई त्याला त्या शिंपल्यांच्या वस्तू बनवायला शिकवणार होती. त्या आनंदातच तो गाढ झोपी गेला. पण हिरूला मात्र काही केल्या झोप लागलीच नाही. मधुलिका, थोड्याच वेळापूर्वी आपण समाजाला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या माणसांबद्दल ऐकलं. हो तर त्यातले अनेक मंडळी ही समाजसेवक असतात आणि समाजसेवक जेव्हा सेवा पुरवतात तेव्हा ते कुठल्याही नफ्या तोट्याचा विचार करत नसतात. अर्थात, कारण ही मंडळी कुठल्याच मोबदल्याची अपेक्षा ठेवत नाहीत. अगदी बरोबर. तिथे व्यवहार भावनांचा असतो. पण असा व्यवहार करताना मात्र गुंतवणूक जेव्हा आपण करत असतो तेव्हा मात्र अनेक गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात, नफ्या तोट्याच्या. हो, कधीतरी नफा होतो किंवा कधीतरी तोटा होतो, पण तो नेमका कधी होतो आणि तो ओळखायचा कसा, हे मात्र एक मोठं गणित आहे बरं का. चल मग ते गणित आज आपण सोडवूयात, कारण आपण आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की व्यवहारामध्ये नफा आणि तोटा कधी होतो याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवली आहे आणि आपल्याला सुद्धा उत्तरं व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया स्वरा कदम या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडल इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका खंडाळा जिल्हा सातारा इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई शुभांगी कदम यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता आपण स्वरासोबत. शुभांगीताई, नमस्कार. नमस्कार. शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? मी एकदम छान. आणि कसा सुरू आहे स्वराचा अभ्यास? स्वराचा अभ्यास पण छान चालू आहे. अरे वा. मग स्वतः स्वरा घरी अभ्यास करते की तिचा अभ्यास घ्यावा लागतो किंवा तुम्ही तिला शिकवणीला पाठवता? नाही, स्वरा घरीच अभ्यास करते आणि स्वतःचा स्वतः करते. क्या बात आहे. खूप छान. म्हणजे हुशार दिसते स्वरा. हो. आणि अभ्यासाची जास्त आवड आहे की खेळाची का कुठल्या कलेची आवड आहे तिला? तिला अभ्यासाची आवड आहेच, पण त्याबरोबर तिला
म्हणजे टीव्ही बघण्याची आवड आहे. ती नॅशनल जिओग्राफी आणि अॅनिमल प्लॅनेट वगैरे असं कार्यक्रम भरपूर बघत असते अवांतर. अरे वा, हे तर खूपच छान आहे. म्हणजे मुलं टीव्हीवरती साधारणतः कार्टून किंवा पालकांबरोबर सिरियल्स पाहत असतात आणि त्याला छेद देऊन आता स्वरा नॅशनल जिओग्राफी वगैरे बघते. व्हेरी नाईस. मला सांगा शुभांगीताई, तुम्ही स्वराबरोबर बसून यापूर्वी कधी शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का? हो, ऐकलंय ना. आम्ही रेग्युलरली कार्यक्रम ऐकतो. अरे वा. आणि काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया काय आहे या कार्यक्रमासंदर्भात? कार्यक्रम एकदम छान आहे आणि जेव्हा आपण मुलांना अशा म्हणजे प्लॅटफॉर्म देतो त्यावेळेस मुलं पण चिअर होतात की आपण आणखीन छान अभ्यास केला पाहिजे यासाठी. बरोबर. आणि ह्या कार्यक्रमामध्ये काही सुधारणा व्हावी किंवा काही वेगळा विषय यावा असं काही वाटतं का तुम्हाला? फक्त हेच की म्हणजे मुलांचं कार्टूनचं वेळ आहे ना ते थोडं कमी करून मुलांनी अवांतर पुस्तकाव्यतिरिक्त जे शिक्षण आहे बाहेर ते थोडंसं घेणं फार महत्वाचं आहे. बरोबर. त्या दृष्टीनं त्यांना थोडंसं चिअर अप केलं पाहिजे. खरं आहे तुमचं. आणि तुमच्या या सूचनेवरती आम्ही नक्की विचार करू आणि त्यानुसार पावलं सुद्धा उचलू. खरं तर आपण विविध उपक्रम या शाळेमध्ये आजमावत असतो आणि मुलांना ते आवडतही असतात, पण त्यामध्ये सुद्धा आम्ही अजून वेगळेपणा आणून मुलांपर्यंत अवांतर माहिती पोहोचवण्याचा सुद्धा अधिकाधिक प्रयत्न करू. पण तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद शुभांगीताई. बरं, आम्हाला सांगा, आज स्वतः स्वरा या कार्यक्रमात सहभागी होतीये, तर कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. जेव्हा मला समजलं होतं की स्वराला ह्या कार्यक्रमासाठी कॉल येणार आहे तेव्हा खरं तर मला खूप आनंद झाला होता की आपण नेहमी असं कार्यक्रम ऐकतो पण त्यामध्ये आपल्याला जर परफॉर्म करायला भेटलं तर त्याची जे एक सुख असतं ते खूप छान असतं. बरोबर, अगदी बरोबर. आहे का मग स्वरा आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हा, देते तिच्याकडे. हॅलो स्वरा, कशी आहेस तू? छान. आणि तुझा अभ्यासही छान चालू आहे असं आईकडून कळलं. तर मग तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की टीव्हीवरती जिओग्राफी बघायला आवडतं? अभ्यास. ओके, बरं. मग तुझा आवडता विषय कोणता आहे ते सांग आम्हाला. गणित. ओके. आणि ना आवडता विषय कोणता आहे बरं? भूगोल. अच्छा, तुला भूगोल आवडत नाही म्हणून तू नॅशनल जिओग्राफी वगैरे चॅनल बघून अवांतर माहिती घेतेस का? गुड गुड गुड. बरं, आज आम्ही दिलेला अभ्यास केलायस का तू? हो. मग आम्हाला सांग आता की व्यवहारामध्ये नफा आणि तोटा कधी होतो? जेव्हा आपलं नुकसान होतं तेव्हा तोटा होतो आणि जेव्हा आपला फायदा होतो तेव्हा नफा होतो. नफा म्हणजे फायदा, तोटा म्हणजे नुकसान. आपल्याला हे माहीतच आहे की पैसे कमावण्यासाठी लोक वेगवेगळी कामे करतात आणि त्यांना मिळालेल्या पैशातून ते त्यांना हव्या असलेल्या वस्तू विकत घेतात. ग्राहकांना ज्या वस्तू हव्या असतात त्या वस्तू विकण्याचं काम दुकानदार करतात. दुकानदार व्यापाऱ्यांकडून त्या वस्तू मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने खरेदी करतात आणि ग्राहकांना छापील किमतीने त्या वस्तू विकतात. त्यांनी घाऊक व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या वस्तूंच्या खरेदीची किंमत त्या वस्तूवर असणाऱ्या छापील किमतीपेक्षा कमी असते. या वस्तू सुट्ट्या करून विकल्याने त्यांची किंमत दुकानदाराला जास्त मिळते. पण कधी कधी असंही होतं की त्याने विकत घेतलेल्या सर्वच वस्तू न विकल्याने शिल्लक राहतात. त्यामुळे त्याने जेवढे पैसे त्या वस्तूसाठी खर्च केले असतात त्याला पूर्णपणे त्याच्या विक्रीतून मिळत नाहीत. अशा वेळी त्याचं नुकसान होतं. तर अशा प्रकारे जर विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर फायदा होतो आणि त्याला नफा असे म्हणतात. आणि जर विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी असेल तर नुकसान होतं आणि यालाच तोटा असे म्हणतात. आणि याचे गणिती सूत्र नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. उदाहरण काय देऊ शकते? सुलोचना काकू भाजी विक्रेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या दुकानासाठी 350 रुपयांच्या भाज्या खरेदी केल्या. दिवसभर भाज्यांची विक्री करून काकूंकडे 450 रुपये जमा झाले. मग त्यांना नफा झाला की तोटा हे आपण काढूया. खरेदी किंमत बरोबर 350, विक्री किंमत बरोबर 450. विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे आणि ज्यावेळी विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा नफा होतो. म्हणून सुलोचना काकूंना नफा झाला. आता आपण नफा किती झाला हे पाहूयात. सूत्र: नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर 450 वजा 350.
बरोबर 100 म्हणजे सुलोचना काकूंना 100 रुपये नफा झाला. आता जर असं झालं असतं की सुलोचना काकूंनी जर 450 ची भाजी विकत घेतली, 350 ला विकली, तर नफा झाला की तोटा? यामध्ये खरेदी किंमत जास्त आहे व विक्री किंमत कमी आहे, म्हणून तोटा झाला. सूत्र बरोबर तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर 450 वजा 350 बरोबर 100. म्हणजे या व्यवहारात सुलोचना काकूंना 100 झाला असता. व्हेरी गुड. अगदी छान सविस्तर उत्तर तू दिलेलं आहेस आणि अशा प्रकारे तुझा गणिताचा अभ्यास छान केलेला आहेस तू. मला सांग, हे उत्तर मिळवण्यासाठी तू कोणाकोणाची मदत घेतलीस? आईची. व्हेरी नाईस. स्वरा, तू छान अभ्यास केलास, त्यामुळे तुझ्याशी बोलून आम्हाला आनंद झालाय आणि तुझ्या आईशी बोलून सुद्धा झालाय. ऑल द बेस्ट तुला पुढील वाटचालीसाठी. थँक्यू. यू वेलकम. बाय बाय. बाय. मंडळी, मुलांच्या खाण्यापिण्याकडे आपण लक्ष देतो ना, तसंच मुलांच्या वाढीकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. मुलांची हालचाल कशी होतीये, मुलं रिस्पॉन्स अर्थात प्रतिसाद कसा देत आहेत, ह्या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मुलांसाठी त्यांचे पालक हे खूप महत्त्वाचे आहेत, तसंच त्यांचं कुटुंब देखील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मुलांना आपण एखाद्या वेळेला नवीन पदार्थ भरवतो आणि मग मुलांना तो पचतोय का, मुलांच्या अंगवळणी पडतोय का, किंवा मुलांना तो आवडलाय का, ह्या सगळ्या गोष्टींची आपण नेहमीच काळजी घेत असतो. पण त्याबरोबरच मुलांचं पोट नीट साफ होत आहे का हे देखील तपासून बघणं तितकंच गरजेचं आहे. कारण कसं आहे, जर पोट नीट साफ झालं नाही तर एखाद्या आजाराला निमंत्रण देखील मिळू शकतं. त्यामुळेच मुलांच्या आरोग्याची काळजी घेताना मुलांचं पोट साफ होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तेव्हा आज आपण ऐकूया याच विषयी मुलांचे संगोपन यामध्ये. मुलांना पॉटी ट्रेनिंग कसे आणि केव्हा द्याल? मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना अनेक गोष्टी शिकवणे गरजेचे आहे. त्यापैकीच एक म्हणजे पॉटी ट्रेनिंग. मुलांना पॉटी ट्रेनिंग कोणत्या वयापासून आणि कशा प्रकारे द्यायला हवे हे या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया. पॉटी ट्रेनिंग हा एक अनुभव आहे. जी पद्धत तुमच्यासाठी काम करेल तीच पद्धत इतरांसाठी काम करेल असे नाही. मुलं बसायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना पॉटी ट्रेनिंग देण्यास सुरुवात करावी. साधारणपणे मूल पॉटी ट्रेनिंगसाठी सुमारे 18 महिने ते 3 वर्षे वयात तयार होते. मुलाला दररोज ठराविक वेळी संडासला जाण्याची सवय लावा. त्याला दर तासाला 10 मिनिटे टॉयलेट सीटवर बसवा. असे केल्याने मुलाची संडास होण्याची ठराविक वेळ निश्चित होते. मूल या दरम्यान शिकत असते, त्यामुळे त्याने डायपर किंवा कपडे घाणेरडे किंवा ओले केल्यावर त्याच्यावर रागावू नका. सकाळी उठल्यावर मुलाचे डायपर किंवा लंगोट काढून टाका. त्याला चड्डी न घालता टॉयलेटमध्ये घेऊन जा. तसेच सुसू किंवा शिशी आल्यावर पॉटी चेअरवर बसवा. मुलाला सुसू किंवा शिशी आल्यावर स्वतःची चड्डी किंवा पॅन्ट काढायला शिकवा. असे केल्याने त्याला कपड्यांमध्ये सुसू किंवा शिशी करायची नाही हे समजते. मुलाने कपड्यामध्ये सुसू किंवा शिशी केल्यास त्याला ओरडण्यापेक्षा प्रेमाने समजावून सांगा की त्याने टॉयलेटमध्ये जाऊन हे सर्व करायचे आहे. मुलाने रात्री अंथरूण ओले करू नये म्हणून रात्री झोपण्यापूर्वी त्याला सुसूला जाऊन येण्याची सवय लावा. आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला जरूर आवडली असेल. तसेच व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल. चला, असेच अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. नमस्कार. सो फ्रेंड्स, आपल्याला आवडीच्या पदार्थामध्ये तिखट, मीठ, साखर योग्य प्रमाणात असेल तर चवीचं संतुलन राखलं जातं. भेळ या पदार्थात विविध सामग्री वापरतो. मग अशा वेळेस ते सर्व घटक एकत्रित करतो. कारण योग्य प्रमाणात सर्व घटक त्यात टाकले असले तरी खाताना कमी जास्तीची चव वाटायला नको म्हणून. त्यातही गणिताची कैरी टाकली तर संपूर्ण चवच बदलते. दोस्तांनो, गणितामुळे आपल्याला व्यवहार ज्ञान कळतं, मिळतं. म्हणून कैरी कितीही आंबट वाटत असली तरी आपण मिटक्या मारत खातोच ना.
म्हणूनच गणिताचा कंटाळा न करता त्याची खरी चव ओळखा. तेव्हाच तुम्हाला कळेल, अरे आपल्याला तर अभ्यासाने नफाच मिळतोय. भेटूया आता पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.